नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील कंपनी स्थापने संबंधित दस्तऐवज जे आहेत ते दस्तऐवज या ठिकाणी आपण आज पाहतोय. त्यामधलं पहिलं दस्तऐवज आपण घटनापत्रक हे मागच्या भागामध्ये त्या घटनापत्रकाची वैशिष्ट्ये या ठिकाणी पाहिलेली आहेत, घटनापत्रकाची व्याख्या पाहिलेली आहे. आजच्या भागामध्ये प्रत्यक्ष घटनापत्रकामध्ये विविध कलमं असतात. त्या विविध कलमांच्या माध्यमातून घटनापत्रक तयार झालेलं असतं. त्या घटनापत्रकामधील विविध कलमांचा आपण थोडक्यात विचार करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. आणि ही विविध कलमं जी आहे त्या कलमं त्यामध्ये असणाऱ्या तरतुदी याचाही या ठिकाणी विचार आपण करणार आहोत. साधारणपणे घटनापत्रकामध्ये एकूण 6 कलमं असतात. नाव कलम, स्थळ कलम, उद्देश कलम, जबाबदारी कलम, भांडवल कलम आणि संघटन कलम असे 6 कलमं आहेत. त्या कलमांपैकी पहिलंच कलम आहे नाव कलम. या नाव कलमामध्ये कंपनीचं नाव नमूद केलेलं असतं. कंपनी त्यांच्या सदस्यांपासून पूर्ण वेगळी आणि कायदेशीर अशा प्रकारची संस्था आहे आणि त्यामुळं कंपनीला स्वतःचं नाव असणं या ठिकाणी निश्चितच आवश्यक असतं. आणि हे नाव साधारणपणे प्रवर्तक या ठिकाणी निश्चित करत असतात. ज्यांच्या मनामध्ये कंपनी स्थापना करण्याची इच्छा किंवा कल्पना आली आहे असे सदस्य जे असतात ते म्हणजे प्रवर्तक, आणि ती प्रवर्तकच खऱ्या अर्थानं सुरुवातीला कंपनीच्या नावाची निवड करत असतात. परंतु कंपनीच्या नावाची निवड करत असताना काही गोष्टी या ठिकाणी विचारात घ्याव्या लागतात. त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला अस्तित्वात असलेल्या कंपनीचं नाव किंवा त्या नावाशी साम्य असलेलं नाव कंपनीसाठी घेता येत नाही. म्हणजे अस्तित्वात असणाऱ्या नाव जे आहे कंपनीचं ते घेता येत नाही आणि त्या नावाशी साधर्म्य असणारे नावसुद्धा या ठिकाणी कंपनीला घेता येत नाही. नावात असा कोणताही शब्द नसावा ज्याचा वापर हा कोणत्याही कायद्यानुसार गुन्हा असेल. नावात असा कोणताही शब्द नसला पाहिजे की ज्याचा वापर केल्यामुळं कोणत्याही कायद्यानुसार गुन्हा होणार नाही अशा प्रकारचे या ठिकाणी नाव असावं. नाव किंवा नावातील शब्द लोकांच्या कोणत्याही समूहाला उद्देशून त्रासदायक नसावा. कंपनीचं नाव ठरवत असताना, नाव निश्चित करत असताना ते नाव किंवा नावातील कोणताही एखादा शब्द लोकांच्या कोणत्याही समूहाला उद्देशून या ठिकाणी त्रासदायक अशा प्रकारचं नसावं. नाव अनुचित प्रतिबंध कायदा 1950च्या तरतुदींचं उल्लंघन करणारा नसावा. नाव कोणत्याही नोंदणीकृत ट्रेडमार्क सारखं या ठिकाणी नसावं. त्याचबरोबर केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा जिल्हा परिषदेसारख्या संस्थांशी संबंधित किंवा जवळीक दाखवील असं नावसुद्धा कंपनीला स्वीकारता येणार नाही. भागाने मर्यादित असलेल्या सार्वजनिक कंपन्यांच्या बाबतीमध्ये शेवटचा शब्द ही मर्यादित असावा. त्याचप्रमाणे भागाने मर्यादित असलेल्या खाजगी कंपनीसाठी खाजगी मर्यादित हा शब्द या ठिकाणी वापरणं आवश्यक असतं. आणि व्यक्तिगत कंपनीच्या नावाच्या बाबतीमध्ये कंसात एक व्यक्ती कंपनी असं लिहिणं आवश्यक आहे. आता उदाहरणार्थ टाटा स्टील लिमिटेड ही मर्यादित कंपनी आहे. त्याचबरोबर पेप्सको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही खाजगी कंपनी आहे. स्मार्ट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड एक व्यक्ती कंपनी, पुढे कंसामध्ये एक व्यक्ती कंपनी लिहिते, म्हणजे अशा प्रकारची एक व्यक्ती कंपनी. अशा प्रकारचा नावाचा उल्लेख कंपनीच्या नावाच्या शेवटी या ठिकाणी करणं आवश्यक असतं. मर्यादित लिमिटेड कंपनी म्हणजेच भागाने मर्यादित ही सार्वजनिक कंपनी असेल तर तिथं शब्द लिमिटेड हा शब्द वापरावा लागतो. आणि जर खाजगी कंपनी असेल तर तिथं खाजगी मर्यादित म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड असा शब्द या ठिकाणी वापरला जातो. आणि एक व्यक्ती कंपनी असेल तर ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच असते, मात्र तिच्या नावाच्या पुढं एक व्यक्ती कंपनी असं या ठिकाणी लिहिणं आवश्यक असतं. कंपनी कायद्यानुसार प्रत्येक कंपनीनं आपल्या कामकाजाच्या ठिकाणाबाहेर तिचं नाव आणि नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता लिहिणं किंवा पेंट करणं ही या ठिकाणी आवश्यक असतं.
त्यानंतर हे नाव कलम जे आहे, या नाव कलमामध्ये बदल करायचा असेल तर काय केलं पाहिजे, त्याच्यासाठी काय तरतुदी नेमक्या आहेत. तसं पाहिलं तर कंपनी आपल्या नावामध्ये केव्हाही या ठिकाणी बदल करू शकते, परंतु त्याच्यासाठी काही तरतुदी, काही नियम या ठिकाणी आहेत. एक तर कंपनी स्वतःहून या ठिकाणी नाव बदलू शकते. सार्वजनिक कंपनीकडून खाजगी कंपनी किंवा या उलट त्याचं रूपांतरण जर या ठिकाणी होणार असेल तर तिथंही या ठिकाणी नावात बदल करावा लागतो. एखादी कंपनी खाजगी कंपनी आहे आणि साधारणपणे खाजगी कंपनीमध्ये 200 सभासदांची आता मर्यादा या ठिकाणी, जास्तीत जास्त 200 सभासदांची मर्यादा कंपनी कायदा 2013 नुसार या ठिकाणी दिलेली. जर 200च्या पुढे या ठिकाणी सभासद होत असतील तर तिचं रूपांतरण खाजगी कंपनीच्या म्हणजे सार्वजनिक कंपनीमध्ये होतं. कधी कधी सार्वजनिक कंपनीचे सभासद या ठिकाणी कमी केले जातात, कमी होतात. जर सार्वजनिक कंपनीमध्ये खूप जास्त सभासद, 200पेक्षा जास्त सभासद असतील, ते जर कमी होऊन 200च्या आतमध्ये सभासद संख्या आली तर तिचं रूपांतरण या ठिकाणी सार्वजनिक कंपनीतून खाजगी कंपनीमध्ये, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये या ठिकाणी होत असतं. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा नावामध्ये बदल या ठिकाणी केला जातो. अगोदरपासून अस्तित्वात असलेल्या कंपनीच्या नावाप्रमाणे किंवा नोंदणीकृत ट्रेडमार्कप्रमाणे नाव असेल तर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कंपनीच्या सर्वसाधारण सभेत विशेष ठराव संमत करून नाव कलमात बदल करता येतो. चुकून असा प्रकार या ठिकाणी घडतो कधी कधी. अगोदर असलेल्या कंपनीच्या नावाप्रमाणे जर नाव या ठिकाणी आपलं असेल आणि चुकून जर या ठिकाणी रजिस्टर झालं असेल तर केंद्र सरकार तशा प्रकारचे निर्देश देते, आदेश देते की तुमच्या नावामध्ये बदल करा. अशा परिस्थितीमध्ये कंपनी विशेष सर्वसाधारण सभेचं आयोजन करून त्याच्यामध्ये विशेष ठराव या ठिकाणी संमत करतं आणि विशेष ठराव संमत करून नाव कलमामध्ये बदल या ठिकाणी करता येतो. आता विशेष ठराव याचा जर आपण विचार केला तर साधे ठराव हे 51% मताधिक्याने पारित होत असतात, तर विशेष ठराव 75% मताधिक्यानं या ठिकाणी ते प्रस्ताव पारित होत असतात किंवा संमत होत असतात. आणि म्हणून विशेष ठरावासाठी सभेला उपस्थित असणाऱ्या सभासदांपैकी 75% मतदान ते विशेष ठरावाच्या बाजूने झालं पाहिजे, त्यावेळेस तो विशेष ठराव असतो. तर हे झालं या ठिकाणी नावकलम. यानंतर स्थळ कलम, नोंदणीकृत स्थळ कलम. साधारणपणे स्थळ कलमामध्ये कंपनीचं नोंदणीकृत कार्यालय कोणत्या राज्यात असेल ते नमूद या ठिकाणी केलेलं असतं. प्रत्येक कंपनीला तिच्या स्थापनेपासून 30 दिवसाच्या आतमध्ये तिचं नोंदणीकृत कार्यालय असणं या ठिकाणी आवश्यक असतं. मग नोंदणीकृत कार्यालय असणं महत्त्वाचं असतं, कारण का, कशासाठी या ठिकाणी नोंदणीकृत कार्यालय महत्त्वाचं आहे. एक तर नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यामुळं कंपनीचं राष्ट्रीयत्व निश्चित होतं, कंपनी कोणत्या देशातली आहे हे या ठिकाणी निश्चित होतं. त्याचबरोबर कंपनीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी संप्रेषण करावं लागतं, म्हणजे पत्रव्यवहारासाठी या ठिकाणी एक पत्ता असणं गरजेचं आहे. जर पत्रव्यवहार कोणाला करायचा असेल तर कुठल्या पत्त्यावरती या ठिकाणी पत्र पाठवायचं. जर संदेशवहन करायचं असेल, संप्रेषण म्हणजे संदेशवहन, हे जर या ठिकाणी करायचं असेल, अशा प्रकारचे पत्रव्यवहार होणार असतील तर एक निश्चित अशा प्रकारचा पत्ता, नोंदणीकृत पत्ता या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि त्या पत्त्यावरती या ठिकाणी पत्रव्यवहार होत असतं. त्यानंतर असं स्थान की जिथं कंपनीचे सर्व वैधानिक पुस्तके, नोंदी आणि दस्तऐवज असतील, कारण नोंदणीकृत कार्यालयामध्येच अशा प्रकारचे जे काही वेगवेगळे दस्तऐवज असतात ते सगळे या ठिकाणी ठेवले जातात. मग या ठिकाणी हिशोबाची पुस्तकं असतील किंवा काही तुमची वैधानिक पुस्तकं, म्हणजेच कुठले तरी भागांची नोंदवही असेल, कर्जरोख्यांची नोंदवही असेल, असे काही महत्त्वाचे दस्तऐवज असतात किंवा प्रोसिडिंग बुक असेल, हेच या ठिकाणी नोंदणीकृत कार्यालयामध्ये उपलब्ध करून ठेवावे लागतात. त्यासाठी नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता असणं आवश्यक आहे. स्थळ कलमामुळं कोणत्या राज्याच्या न्यायालयात किंवा इतरांविरुद्ध दावा दाखल करू शकते ते ठरतं, म्हणजे कार्यक्षेत्र थोडक्यात. कारण तुमचं जर या ठिकाणी नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता असेल तर तुमचं या ठिकाणी कार्यक्षेत्र कुठलं आहे, कोणत्या राज्यातलं आहे, कोणत्या जिल्ह्यातलं आहे, ते कार्यक्षेत्र निश्चित होतं. त्यामुळे तिथंसुद्धा या ठिकाणी या नावकलमाला महत्त्व आहे असं म्हणायला हरकत नाही. या स्थळ कलमामध्ये जर बदल करायचा असेल तर त्याच्यासाठी काही तरतुदी आहेत. साधारणपणे एकाच शहरातील किंवा गावातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी या बदलासाठी घटनापत्रकामध्ये बदल करण्याची आवश्यकता नसते किंवा स्थळ कलमामध्ये बदल करण्याची आवश्यकता नसते. एकाच राज्यातील एक गाव किंवा शहर ते दुसरे गाव किंवा दुसरं शहर, एका शहरातून दुसऱ्या शहरात, एका गावातून दुसऱ्या शहरात जर या ठिकाणी पत्त्यामध्ये बदल होणार असेल तर तिथं स्थळ कलमामध्ये बदल करावा लागतो.
एक राज्य ते दुसरे राज्य, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जर या ठिकाणी तुमच्या पत्त्याचा बदल होणार असेल, नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता बदलणार असेल, तर त्यासाठी सुद्धा घटनापत्रकामध्ये दुरुस्ती या ठिकाणी करावी लागते. मग हे दुरुस्ती करण्याकरता म्हणजे वरचं काय, एका गावातून दुसऱ्या गावात, एका गावातच जर पत्ता चेंज होणार असेल किंवा शहरातच जर पत्ता चेंज होणार असेल, तर त्याला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे घटनापत्रकामध्ये बदल करण्याची गरज नाही. मात्र ब आणि क जी आहे, म्हणजे एकाच राज्यातील एक गाव किंवा शहर, आणि क म्हणजे एक राज्य ते दुसरे राज्य, एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जर या ठिकाणी नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता बदलणार असेल, तर या प्रकरणामध्ये सर्वसाधारण सभेत विशेष ठराव मंजूर करणं आवश्यक आहे. मग सांगितल्याप्रमाणे विशेष ठराव हा 75% मताधिक्यानं मंजूर होत असतो. त्यामुळे विशेष ठराव सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करून घेऊन मग स्थळ कलमामध्ये तुम्हाला बदल करता येईल. ती एक प्रक्रिया आहे. त्यानंतर उद्देश कलम कंपनीची निर्मिती कोणत्या उद्देशासाठी झाली आहे हे दर्शवतं. म्हणजे थोडक्यात कंपनी खऱ्या अर्थानं स्थापन झाल्यानंतर कोणत्या प्रकारचं या ठिकाणी काम करू शकेल ती दर्शवते. या कलमामध्ये ज्या मुख्य उद्दिष्टांसाठी कंपनी स्थापन झालेली आहे किंवा कंपनी स्थापन केली आहे व मुख्य उद्देश साध्य करण्यासाठी कोणती क्रिया या ठिकाणी करू शकतात याचं वर्णन देखील या ठिकाणी उद्देश कलमामध्ये असतं. साधारणपणे कंपनीचं उद्दिष्ट सार्वजनिक धोरणाविरुद्ध असेल, अवैध असेल, अनैतिक किंवा कंपनी कायदा किंवा दुसऱ्या कोणत्याही कायद्याचं उल्लंघन करणारं या ठिकाणी नसावं कंपनीचं उद्दिष्ट. उद्देश कलमामध्ये जे कंपनीचा उद्देश दिलेले असतात ते उद्दिष्ट किंवा उद्देश सार्वजनिक धोरणाविरुद्ध नसावं, अवैध किंवा अनैतिक किंवा कंपनी कायदा किंवा दुसऱ्या कोणत्याही कायद्याचं उल्लंघन करणारं नसावं. त्या कायद्याला धरूनच या ठिकाणी तुमचं उद्देश कलम असलं पाहिजे. कंपनी त्यांच्या उद्दिष्टांच्या व्याप्तीबाहेर काहीही करू शकत नाही. कंपनी जर उद्देश ठरवला घटनापत्रकामध्ये तर त्या उद्देशासाठीच कंपनी कार्य करते, त्याच्या बाहेर जाऊन या ठिकाणी त्यांना काम करता येत नाही. कंपनी उद्दिष्टांमध्ये नमूद केलेल्या उद्दिष्टांना संयोगजन्य व परिणामी क्रिया करू शकते. म्हणजेच जे उद्देश या ठिकाणी तुमच्या उद्देश कलमामध्ये घटनापत्रकात दिलेले आहेत त्या उद्देशासाठीच कंपनी या ठिकाणी काम करू शकते. कंपनीद्वारे त्याच्या उद्देश व्याप्तीबाहेरील केलेलं कोणतंही कार्य हे अधिकारबाह्य असेल व त्याला कायदेशीर मान्यता नसेल. कंपनी ज्या उद्देशासाठी स्थापन झाली त्या उद्देशासाठीच काम करू शकते. त्याच्या बाहेरचं जर या ठिकाणी काम कंपनीनं केलं तर ते बेकायदेशीर असू शकतं, त्याला कायदेशीर मान्यता मिळत नाही. मग हे अधिकारबाह्य सिद्धांत नेमका काय आहे? साधारणपणे अधिकारबाह्य म्हणजेच घटनापत्रकाच्या अधिकारबाह्य सिद्धांत हे सांगतं की कंपनीच्या उद्देशाबाहेरची कोणतीही क्रिया असेल तर त्याला शून्य महत्त्व आहे व सर्व सदस्यांनी मान्यता दिली असली तरी ती कायदेशीररित्या अप्रभावी असेल अशा कृती रद्दबातल असतात. तर ते बेकायदेशीर आहे. तुम्ही उद्देशाच्या बाहेर जाऊ शकत नाही, उद्देशाच्या बाहेरचं काम कुठलंही या ठिकाणी करू शकत नाही आणि जर ते केलं तर त्याला शून्य महत्त्व आहे असं या ठिकाणी म्हणायला हरकत नाही. आणि मग अशा प्रकारे कंपनी आपल्या उद्देश कलमामध्ये नमूद केलेलं कोणतंही उद्देश किंवा कार्य करू शकत नाही. जर समजा अधिकारबाह्य कृती केल्या तर त्या कृतींचा काय या ठिकाणी परिणाम होऊ शकतो? साधारणपणे अधिकारबाह्य कृतींना शून्य महत्त्व असतं. अशा कृतीसाठी कंपनी कोणावरही किंवा बाहेरील कोणीही कंपनीवरती दावा दाखल करू शकतो. जर अशा प्रकारच्या अधिकारबाह्य कृती केल्या तर त्याच्यावरती कोणीही या ठिकाणी दावा दाखल करू शकतो कोर्टामध्ये की अशा प्रकारच्या कंपनीच्या अधिकाराच्या बाहेरची कामं कंपनी करते ते बेकायदेशीर आहे. कंपनी अधिकारबाह्य कृतीपासून रोखण्यासाठी व कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कंपनीच्या सभासदांना न्यायालयातून आदेश मिळू शकतो. जर या ठिकाणी अशा प्रकारच्या बाह्य कृती म्हणजेच अधिकारबाह्य जर या ठिकाणी तुम्ही काही कार्य करायला गेलात तर न्यायालयसुद्धा तुम्हाला या ठिकाणी रोखू शकतं. कंपनीचे संचालक वैयक्तिकरित्या कंपनीच्या अधिकारबाह्य कृतीसाठी जबाबदार असतात. तर साधारणपणे या अधिकारबाह्य सिद्धांताचा उद्देश काय? अधिकारबाह्य सिद्धांताचा उद्देश सर्व भागधारक, धनको आणि गुंतवणूकदार यांच्या हिताचं रक्षण करणं हा खऱ्या अर्थानं हे अधिकारबाह्य सिद्धांतांचा उद्देश आहे. कंपनी घटनापत्रकाप्रमाणे
कार्य करते असा विश्वास गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाला पाहिजे. गुंतवणूकदार गुंतवणूक करतायत म्हणजेच या ठिकाणी घटनापत्रकाप्रमाणे कंपनीचं कामकाज चाललेलं आहे हे या ठिकाणी असा विश्वास त्या सभासदांमध्ये निर्माण झाला पाहिजे, गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाला पाहिजे. हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. यानंतर उद्देश कलमातील बदल. कंपनी तिच्या अस्तित्वासाठी किंवा विकासासाठी उद्देश कलमामध्ये बदल या ठिकाणी करणं आवश्यक आहे असं वाटल्यास कंपनी उद्देश कलमामध्ये बदल करू शकते. आणि उद्देश कलमामध्ये बदल करण्यासाठी सर्वसाधारण सभेत विशेष ठराव संमत करणं या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणजे उद्देश कलमामध्ये जरी बदल करायचा असेल तर सभासदांची सर्वसाधारण सभा आयोजित करावी लागते आणि त्याच्यामध्ये विशेष ठराव संमत करून घ्यावा लागतो. ही प्रक्रिया या ठिकाणी उद्देश कलमामधल्या बदलांची आहे. त्यानंतर जबाबदारी कलम. हे कलम कंपनीच्या सभासदांच्या जबाबदारीची मर्यादा सांगतं. भागांनी मर्यादित कंपनीमध्ये सभासदांची जबाबदारी ही भागांच्या दर्शनी किंमत न भरलेल्या रकमेपर्यंतची राहील. भागांनी मर्यादित कंपनीमध्ये सभासदांची जबाबदारी ही भागांची दर्शनी किंमत न भरलेल्या रकमेपर्यंत राहील. म्हणजे समजा 100 रुपयाचा एक भाग असेल, त्यातले 40 रुपये जर या ठिकाणी मी कंपनीकडे भरलेले आहेत तर तुमची जबाबदारी केवळ 60 रुपयाची राहील. कारण 40 रुपये अगोदर ऑलरेडी भरलेले आहेत, म्हणजे तुमची जबाबदारी 60 रुपयाचीच आहे. अशी या ठिकाणी भागांनी मर्यादित कंपनी जी आहे त्यांच्या सभासदांची जबाबदारी असते. हमीने मर्यादित कंपनीमध्ये सभासदांची जबाबदारी कंपनी विसर्जनाच्या वेळेस प्रत्येक सदस्याने कंपनीच्या मालमत्तेसाठी किंवा खर्चाप्रती घेतलेल्या हमी एवढी रक्कम असते. हमीने मर्यादित कंपनी जर असेल तर तिथं या ठिकाणी हमीने मर्यादित कंपनीमधील असणारे सभासद त्यांनी हमी घेतलेली असते. ते किती रकमेची हमी घेतलेली आहे, कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी किती रकमेची हमी घेतली आहे तेवढ्या रकमेपर्यंत त्यांची जबाबदारी या ठिकाणी असते. भागभांडवल असलेल्या किंवा नसलेल्या अमर्यादित कंपनीमध्ये कंपनीच्या सभासदांची जबाबदारी ही अमर्यादित असते. जर या ठिकाणी अमर्यादित कंपनी असेल तर तिथं मात्र या ठिकाणी सभासदांची जबाबदारी ही अमर्यादित स्वरूपाचीच असते. कंपनीच्या विसर्जनाच्या वेळेस कंपनीची संपूर्ण जी देणी फेडण्याची जबाबदारी ही भागधारकांची असते, ती अमर्यादित कंपनी. त्यानंतर जबाबदारी कलमामध्ये बदल. कंपनी कायदा 2013 अंतर्गत कोणत्याही नियमात जबाबदारी कलम बदलासाठी कोणतीही तरतूद नाही. म्हणजे जबाबदारी कलमामध्ये बदल करता येत नाही, परंतु तशा प्रकारची तरतूद या ठिकाणी कंपनी कायद्यामध्ये नाही. कायदेशीरपणे एक सभासद व कंपनी यामधील संबंध एक करार आहे आणि यामुळं जबाबदारीत काही बदल करायचे असतील तर सभासदांच्या संमतीने तेही लिखित स्वरूपात या ठिकाणी असणं आवश्यक आहे. सगळ्यांची संमती या ठिकाणी तिथं असणं आवश्यक असतं. त्यानंतर भांडवल कलम 5वं कलम आहे. हे कलम कंपनीचे नोंदवलेल्या भांडवलाची रक्कम या ठिकाणी सांगते आणि हे भांडवल साधारणपणे नोंदणीकृत भांडवल म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. यामध्ये जास्तीत जास्त भांडवल उभारण्याची मर्यादा नमूद केलेली असते. याला अधिकृत भागभांडवल असं म्हटलं जातं. कंपनीच्या घटनापत्रकामध्ये भांडवल कलमामध्ये अधिकृत भागभांडवलाची रक्कम या ठिकाणी दिलेली असते. एवढ्या रकमेचे 10 रुपयाचे शेअर्स, एवढे शेअर्स असे या ठिकाणी नमूद केले असतं आणि तेवढेच या ठिकाणी भांडवल उभारणे कंपनीला या ठिकाणी करता येत असते. भागभांडवल असलेल्या कंपनीच्या बाबतीत हे कलम भागांची एकूण संख्या आणि भागांची दर्शनी किंमत यानुसार भागभांडवलाची एकूण रक्कम या ठिकाणी दाखवलेली असते, दर्शवलेली असते. जर एखाद्या कंपनीने अधिकृत केलेल्या रकमेपेक्षा अधिक निधी उभारण्यासाठी अधिक भाग वितरित करावायचे असतील तर कंपनीला भांडवल कलमात बदल करणं या ठिकाणी आवश्यक असतं. आता साधारणपणे अधिकृत भागभांडवल साधारणपणे 10 कोटी आहे. 10 कोटी अधिकृत भागभांडवल सगळं विकून झालेलं आहे, तेवढं 10 कोटीचं भागभांडवल आहे. परंतु कंपनीला जर वाटलं की अजून आपल्याला भांडवलाची आवश्यकता आहे, आपल्याला कंपनीचा विस्तार करायचा असेल किंवा अजून काही या ठिकाणी कामं असतील, त्यासाठी भांडवलाची आवश्यकता आहे असं जर कंपनीला वाटलं तर एकतर तुम्ही अधिकृत भागभांडवला एवढी रक्कम संपूर्णपणे जमा केलेली आहे, अधिकृत भागभांडवल सगळं विकलेलं आहे, त्या माध्यमातून भांडवल उभारणी केलेली आहे. जास्तीची ज्यावेळेस तुम्हाला भांडवल उभारण्याची आवश्यकता वाटते त्यावेळेस भांडवल कलमामध्ये बदल केला जातो. मग या भांडवल कलमातील बदल. भांडवल कलमात
बदल करण्यासाठी नियमावली तरतूद असणं आवश्यक आहे. कंपनीला पुढील कारणासाठी भांडवल कलमात बदल करता येतो. उदाहरणार्थ पूर्ण देय भागांचे भाग साठ्यामध्ये रूपांतर करणं आणि अधिकृत भाग भांडवलामध्ये वाढ करणं. या कारणासाठी तुम्ही भांडवल कलमामध्ये बदल करू शकता. आणि भांडवल कलमात बदल करण्यासाठी सर्वसाधारण सभेत सामान्य ठराव संमत करणं आवश्यक आहे. इथं विशेष ठरावाची आवश्यकता नाही, इथं सामान्य ठराव म्हणजे साधा ठराव आपण त्याला म्हणायला हरकत नाही, साधा ठराव. आणि साधा ठराव पास होण्याकरता साधारणपणे 51% मताधिक्याची आवश्यकता असते. 51% मतदान जरी या ठिकाणी साध्या ठरावाच्या बाजूने पडलं तरी तो साधा ठराव संमत होत असतो. यानंतर संघटन कलम, घटनापत्रकातील हे शेवटचं कलम आहे. या कलमात सभासद कंपनी निर्मितीची घोषणा करतात आणि कंपनी निर्मितीची इच्छा दाखवतात व त्याचबरोबर कंपनीचे निश्चित भाग घेण्याची हमी देखील या ठिकाणी देतात. सार्वजनिक कंपनीमध्ये किमान 7 सभासदांची स्वाक्षरी असते, तर खाजगी कंपनीसाठी किमान 2 व 1 व्यक्ती कंपनीसाठी 1 सभासदाची स्वाक्षरी या ठिकाणी असते. प्रत्येक सभासदानं आपलं नाव, पत्ता, हुद्दा, व्यवसाय एका साक्षीदारासह नमूद करणं आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात कंपनीची स्थापना होण्याकरता जे आवश्यक असणारे सभासद आहेत ते संघटित होणं, जे प्रवर्तक असतात ते संघटित होणं आणि मग तुमच्या जे काही दस्तऐवज आहे त्या दस्तऐवजावरती त्यांची नावं, त्यांचा पत्ता, त्यांचा हुद्दा, त्यांचा व्यवसाय इत्यादी या ठिकाणी नमूद केलं जातं. त्यालाच या ठिकाणी संघटन असं म्हटलं जातं. ठीक आहे, ते हे संघटन कलम आहे. तर या ठिकाणी आजच्या भागामध्ये आपण घटनापत्रकामधील असणारी जी काही विविध कलमं आहेत त्या कलमांविषयी सविस्तर या ठिकाणी माहिती घेतली. आजच्या भागामध्ये आपण इथंच थांबणार आहोत. तत्पूर्वी आपणाला माझा जर या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.